नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे आपल्या माणसात असलेल्या आपल्या नातेसंबंधावर. आपल्याला जर आवडली तर ती आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जरूर शेअर करा. आजचा आपला विषय आहे नातेसंबंध. आज सगळीकडेच जवळच्या नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी ताणलेल्या नातेसंबंधावर विचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कुठलीही नाती आज आपण मनापासून जपत नाही. त्यावर पुरेसा विचार करून ते समजून घेऊन ते जोपासत नाही. नाते म्हणजे केवळ व्यक्तींचे एकत्र येणे नव्हे. माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांना बांधून ठेवणारा एक धागा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो किंवा तो निर्माण करण्यासाठी ते एकत्र येतात. सुरुवातीला जेव्हा नव्याची नवलाई असते तेव्हा सर्वच छान असतं. कुणी कुणाचं मन दुखावत नाही, त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. कालांतराने माणसांना एकमेकांची सवय झाली की माणसं थोडीशी निष्काळजी बनत जातात आणि दुसऱ्याकडून अपेक्षा वाढत जातात. आपण दुसऱ्याच्या किती अपेक्षा पूर्ण करतो यापेक्षा समोरील व्यक्ती आपल्या किती अपेक्षा पूर्ण करते हा हिशोब सुरू होतो. यातूनच एकत्र येण्याचा मूळ उद्देश विसरला जातो. मागे पडतो तो अपेक्षा भंग. यामुळे नातेसंबंध ताणले जाऊ लागतात. नाते कोणतेही असो त्यातून शोधायला हवा तो आनंद. दोन व्यक्तींच्या एकत्र येण्याने जर आनंद मिळत असेल तर ते उत्तम नातं. प्रत्येकालाच म्हणजे अगदी आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मन, स्वतंत्र विचार असतात. आपल्यापेक्षा वेगळ्या अशा अपेक्षा असतात. हे आपण कायम लक्षात ठेवावं. त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जपायला हवं, त्याचा आदर करावा. आपलं म्हणणं दुसऱ्यावर लादू नये. नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी लागणारे काही गुण आपण अंगी बाणवून घ्यायला हवं. सामंजस्य वृत्ती, स्वभावातील लवचिकता, दुसऱ्याच्या मतांचा आदर करण्याची वृत्ती, क्षमाशीलता, दुसऱ्याचे कौतुक करण्या इतपत मनाचा मोठेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडण्याची आवड. मानवी स्वभावाचा थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल की दुसऱ्याच्या सुखदुःखात त्यांची विचारपूस करणे ही छोटीशी कृतीसुद्धा त्या व्यक्तीच्या खूप जवळ घेऊन जाते. मग आपल्याला जसे इतर काही लोक आठवतात तसे आपणही कोणाच्या आठवणीत का राहू नये. म्हणूनच मनुष्याने इतरांचं कौतुक करायला शिकायला हवं. बरं वाटतं. मंडळी, कशी वाटली याची पोस्ट? आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीशी जरूर शेअर करा. भेटूयात पुढच्या वेळी एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.